नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे। भीमा कृषी प्रदर्शनमध्ये दरवर्षी आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात। तसंच यावर्षी देखील आपल्याला इग्वाना प्रजातीचा 5 फुटाचा भला मोठा असलेला सरडा, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातून आलेले बैल, रेडा आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। तर मग चला आपण आतमध्ये जाऊन बघूया। या ठिकाणी आल्याबरोबरच समोरच होता तो म्हणजे महाराष्ट्राचा हिंद केसरी असलेला हरण्या बैल। त्याचबरोबर बाजूला लावलेल्या स्क्रीनवर क्रिकेट प्रेमींसोबत क्रिकेटचा आनंद घेत असताना माडिक साहेब, तसेच दरवर्षीप्रमाणे मोठ्या आकाराचे आणि वजनाचे भाजीपाला आणि फळांचे प्रकार देखील इथं बघायला मिळाले। बांबू पासून बनवलेल्या वस्तू जसे की बॉटल, कप आणि ब्रश किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता। लोणच्याचे एवढे ढीग प्रकार असतात ते मी इथं आल्यावरती बघितले। तसेच इथं असलेल्या ह्या मूर्त्या महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राची संस्कृतीचं दर्शन देत होत्या। या बाजूला तर या प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण असलेला 5 फुटाचा सरडा बघण्यासाठी तर एवढी गर्दी झाली होती की काय बोलूच नका। आता या सरड्याबद्दल सांगायचं म्हणजे हा सरडा इग्वाना प्रजातीचा असून हा प्रामुख्याने अमेरिकेमध्ये आढळतो। त्याचबरोबर या ठिकाणी घोडा, बैल आणि रेड्यांचे काही प्रकार देखील बघण्यासारखे होते। माझं नाव स्वप्नील अशोक पवार, रेड्याचं नाव आहे युवराज। आम्ही गडिंग्लजवरून आलो। ह्यो मुरा जाती, ह्याचं वजन आहे 1400 किलो। ह्याचं वय आता 4.5 वर्ष आहे। ह्याचं खाणं सरकी, हरभरा, गहूभुसा, रताळे, गाजर असं आम्ही घालतो याला। ह्याची प्राइस टोटल 21 लाखापर्यंत मागून गेलेत, आम्ही काय दिलो नाही। आता बघूया, नंतर आता मागणी चालू आहे, त्यातल्या द्यायचं ठरवलं आम्ही। आलोय तर मागणी द्यायची आहे, आता चांगल्यात चांगले आली तर द्यायची आहे। माझं नाव अरविंद पांडुरंग बोटे, राहणार आसून बुद्रुक, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। माझ्या रेड्याचं नाव आहे सुलतान। हा आत्ता बच्चा 28 महिन्याचा आहे। आता बघायला गेला 5 किलोमीटर व्यायाम रोजचा, संध्याकाळी रोज मशाज, दिवसाचं 4 लिटर दूध, त्यानंतर मक्का चुनी, हरभरा चुनी, भुस्सा, आपली रोगीला गोळी, सरकी पेंट ह्याचं खाद्य आहे। हे ह्याचं जे ब्रीडिंग आहे हे सुलतानचं आहे, म्हणजे ह्याचा पप्पा आहे ते सुलतान आहे, 1 कोटीचा सुलतानचा आहे ब्रीड। ह्याची आई होती 18 लिटर दूध देत होती, आणि आता आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण तयार केला। लोक बोलतात की हरियाणामधनं आणा, म्हणजे हरियाणामध्ये तयार होतात, असं की नाही, आपण पण करू शकतो। कोल्हापूरकर आपण काही कमी नाही कुठं। माझं नाव सुहेल सैयद अली पटेल, राहणार बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। हा रेड्याचं नाव गोलू आहे। आता याचं वय सध्या 4.25 वर्ष झालेलं आहे। यात रोजचं खुराक सरकी पेन, गोळी पेन, गहू भुस्सा असं मिळून 6 किलोपर्यंत त्याला रोज खुराक लागतंय। हे आता चितळेवाल्यांचा विक्रांत जे बुला आहे त्याची पैदास आहे, आणि रोज याला धुणं करणं, याची व्यवस्था करणं, याला आतापर्यंत 3.5 लाखापर्यंत मागणी झालेली आहे। फिरोज सरदार शेख कर्नो, याचं नाव सुलतान आहे। 2.5 वर्षाचा आहे। हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे। याचं वजन 750 ते 800 किलो आहे। 2 दाते आहेत। ओरिजिनल जाफराबादी। त्याला ऑफर एक 15 ते 20 लाखापर्यंत आलेले आहे, पण आपल्याला द्यायचं नाही, आपण लाडानं पाळणार आहे। बैलाचे नाव सोन्या, काजळी किल्लार आहे, 100 किलो आहे, 28 महिन्याचा आहे। तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे रेडे आणि बैल देखील बघितलेले आहेत। महाराष्ट्राचा हिंद केसरी असलेला हरण्या बैल देखील आज आपण या ठिकाणी बघितलेला आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनासाठी चांगला प्रतिसाद दिलेला बघायला मिळाला। तर हा होता भीमा कृषी प्रदर्शन 2026 चा हा छोटासा व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हा जाता जाता आपल्या या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा।